वेल्या खतवाडीवरून. माझे नाव संतोष नारायण पाटील. मी जवळजवळ 8-10 वर्षापासून कलिंगड शेती करतोय. पण इथं ही सिम्बा व्हरायटी बघितल्यानंतर असं वाटतंय की फारच सुंदर व्हरायटी आहे. कॅनोपी बी एकदम उत्कृष्ट आहे. एकही वेल असा डॅमेज वाटत नाही. तर मी एक शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही एक वेळेस बघा आणि हे सिम्बा व्हरायटी मला तरी चांगली वाटली बुवा. चांगले वाटले. म्हणजे जो आपल्या वातावरण जे यावर्षी ते पोषक नाही आहे तरी क्वालिटी चांगली दिसते. ह्या वर्षी एवढं वातावरण क्रिटिकल असल्यावर सुद्धा व्हरायटीत एकही वेल असा तुम्हाला विल्टिंग वगैरे दिसत नाही. तुम्ही कॅमेरावर बघू शकता वाटल्यास. बी ग्रेडचा माल अत्यंत कमी. तुम्ही प्रत्येक वेलीला जर बघाल तर साधारणतः 2 फळ ही तुम्हाला चांगल्या बऱ्यापैकी तुम्हाला बघायला मिळते. त्याची कॅनोपी उत्तम आहे. कॅनोपी म्हणजे काय तर वरचा जो वेलाचा प्रसार आहे तो इतका उत्तम प्रकारचा आहे की जो उन्हाचा चट्टा म्हणतो आपण तो उन्हाचा चट्टा त्याच्यावरती फार कमी बघायला मिळतो. या सर्व वैशिष्ट्यातनं हे सिम्बा असं व्हरायटी आणलेलं आहे. आता सिम्बा म्हणजे काय तर सिंजेंटा जगाच्या पाठीवरती सगळीकडे काम करत असते. ओके, तर सिम्बाचा अर्थ काय असं नाव आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आज सिम्बा मार्केटमध्ये मी माझ्या कंपनीचे म्हणून मी सांगत नाही. तुम्ही जर फळ खाऊन बघा सिम्बाची, तुम्हाला 100% सांगतो की ग्राहक हा तुमचा माल पुन्हा पुन्हा खरेदी करायला येतो. ग्राहक आणि शेतकऱ्याचं नातं आता दृढ करायची गरज फार मोठी भासायला लागलेली आहे. प्रतिक्रिया. मी माशल्याहून आलेलो आहे. माझे नाव प्रदीप रघुनाथ पाटील. हे जे वाण आहे याच्यामध्ये एक दिसून आलं वेल्टिंगचं प्रमाण नाही, जे समजून घ्या. इतर आता जे इतर प्लॉट आहे त्याच्यामध्ये वेल्टिंगचं प्रमाण खूप होऊन गेलेलं आहे. असं फळ तयार झालं 6 दिवस झाले की वेल्टिंगचं प्रमाण खूप आहे. या प्लॉटमध्ये तसं वेल्टिंगचं म्हणजे 1% सुद्धा प्रमाण नाही. त्याच्यामुळे ही व्हेरायटी चांगली वाढली. या आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच लागवड झालेली दिसते सिम्बा म्हणून. कारण आपल्याकडे इतर व्हरायटी जास्त चालतात. तर त्यापेक्षा हे चांगलं आहे. हे एकदम मस्त वाटते. हिची कॅनोपी बी चांगली आहे आणि फळ बी एकदम मस्त आहे. सेटिंग बी चांगली झालेली आहे. इतर व्हेरायट्यांपेक्षा चांगली वाटली. सिम्बा एक असं वाण सिंजेंटानं दिलेलं आहे. ज्याप्रमाणे सिंजेंटाची शुगर क्वीन व्हरायटी होती की जी ग्राहकांच्या चवीला आवडती म्हणून बघितली जायची, त्याचप्रमाणे सिंजेंटाने सिम्बा हे वाण जे दिलं ते ग्राहकाची पहिली पसंत होत चाललेलं आहे. त्याचा आतला क्रिस्पीपणा, त्याचा स्वीटनेस हा ग्राहकाला पसंत पडतोय. त्याचप्रमाणे व्यापाऱ्याच्या जर दृष्टिकोनातून बघायला गेलं तर लांबच्या वाहतुकीसाठी उत्तम आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी ही व्हरायटी सिम्बा नावाची आपल्याला फार चांगलं काम करत आहे. आज तुम्ही प्लॉटमध्ये बघत असाल तर इथं तुमचा ग्रीनरी, ज्याला आपण रोगराईवरती प्रतिकार क्षमता ठेवणारी व्हरायटी म्हणून सिम्बा ओळखली जाते. त्याचप्रमाणे हाय टेम्परेचरला तुमचा सर्व माल हा झाडाच्या खालती असतो, त्यामुळे तुमचे चट्टे पडण्याचे प्रकार तुम्हाला इथे कमी बघायला मिळतात. एक समान फळ, त्यामुळे उत्पादनाची 100% हमी आपल्याला सिम्बामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचप्रमाणे जी फळाची साईज आहे ही साधारणतः 3.5 किलोपासून ते 5 किलोपर्यंत तुम्हाला ॲव्हरेजली ही साईज बघायला मिळते. आणि महत्त्वाचा फायदा ह्यामध्ये शेतकऱ्यांचा हा दिसून येतोय की इथं जो बी ग्रेडच्या मालामध्ये जे शेतकऱ्याचं नुकसान आहे हे फार बी ग्रेड माल हा 2 ते 3% जास्त आपल्याला या प्लॉटमध्ये बघायला मिळतोय. त्याच्यामध्ये पाटील साहेबांचंही फार आम्ही कौतुक करतो ह्याच्यामध्ये की त्यांनी हा व्यवस्थापन केलेला माल आहे. सिम्बा एक उत्कृष्ट वाणाची साथ लाभली. त्याचप्रमाणे शेतकऱ्याची मेहनत या दृष्टिकोनातून आज चोपडा तालुक्यामध्ये आज सिम्बा वाणाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता वाढत चाललेली आहे. आणि आम्ही बाकीच्याही सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की चांगलं वाण सिम्बासारखं लावून आपण एक चांगल्या उत्पादनामध्ये आपल्या भर पाडून घ्यावी आणि जेणेकरून व्यापाराचा आणि त्याचप्रमाणे तुमच्या ग्राहकाचा एक चांगल्या मागणीला आपण अनुसरून माल देऊ शकतो. तर धन्यवाद.